देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतोय। गावाकडे काय चाललंय ते पाहूयात वेगवान स्वरूपात। सांगलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। महापालिकेच्या शाळेत 75 फूट उंच तिरंगा साकारण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या। अहमदनगरच्या संगमनेरमधील डी.के. मोरे विद्यालयात महिला हेल्पलाईन क्रमांक 181 ची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली। महिला हेल्पलाईनचा प्रचार आणि प्रसार करत अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ टेलिस्कोप अशी ओळख असलेली जुन्नरच्या खोदडमधली जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या अँटेना सुद्धा तिरंगा रंगात रंगल्या होत्या। प्रजासत्ताक दिनानिमित्त या अँटेनांना खास रोषणाई सुद्धा करण्यात आली। 74व्या प्रजासत्ताक दिनाचा निमित्त साधून नागपुरातील अंबाझरी तलावामध्ये 70 फूट खोल पाण्यात ध्वजावतरण करण्यात आलं। सर्व जलतरणपटूंनी तलावाच्या काठापासून 500 मीटर अंतर जाऊन ध्वजारोहण केलं। या झेंडावंदनात नागपुरातील दिव्यांग जलतरणपटूंनी सुद्धा सहभाग घेतला। प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरात अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धा पार पडली। शिवाजी चौकात हजारोंच्या संख्येने आलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीत फुल स्पीडनं रिक्षा घुसवून ती 2 चाकांवरती चालवून कमालच केली। रिक्षा चालकांच्या कसरतींना टाळ्या आणि शिट्ट्यांनी जोरदार दाद देण्यात आली। प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यानं शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। साई दर्शनासाठी 2 ते 3 तास रांगेमध्ये थांबावं लागतंय। पंढरपुरात वसंत पंचमीचा औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला। या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते। एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेते गुलाबराव पाटील यांनी आजोबांची भूमिका निभावली आहे। जळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या 4 महिन्यांच्या बाळाला मांडीवर घेत झोपवत असल्याचं दिसून आलं। प्रजासत्ताक दिनी लातूरच्या उदगीर तालुक्यातील नागलगावच्या ग्रामसभेत जोरदार राडा झाला। नव्या सरपंचांची ही पहिलीच सभा होती। यावेळी काही तरुणांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची माहिती मिळते। बुलढाण्यातील खामगावच्या प्रमुख मार्गावरती 2 जणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। वाशिमच्या हडीहरळा शेतात खासगी डांबरी प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या दूषित धुरामुळे पिकांचं नुकसान होतंय। मात्र याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। तर हा डांबर प्लांट बंद करण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली। औरंगाबादला रात्री वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलंच सोडपलं। त्यामुळे गहू, ज्वारी, मोसंबी पिकांसह अन्य काही पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालं। त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। महास्वामित्व अभियान योजनेअंतर्गत विक्रमगडमधल्या गावठाण जमिनीचे ड्रोनद्वारे संरक्षण केलं जाणार आहे। विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवारांच्या हस्ते विक्रमगडमधील खडकी ग्रामपंचायतमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी महसूल आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मनमाडच्या नांदगावमध्ये विद्यार्थ्यांना शालेय बस नसल्यानं त्यांना ट्रॉली ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागतो। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर जिल्ह्याच्या डीवायएसपींनी एसटी आगार प्रमुखांना लेखी पत्र देत विद्यार्थ्यांना बस पुरवण्याचे आदेश दिले। यवतमाळच्या उमरखेडमधल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रस्त्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी शासकीय मंचाचा ताबा घेतलाय। जोपर्यंत मागण्या मान्य होईपर्यंत मंचाचा ताबा सोडणार नसल्याची भूमिकाच ग्रामस्थांनी घेतली। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून 32 कैद्यांची सुटका करण्यात आली। सुनावलेल्या शिक्षेपैकी 66% शिक्षा ज्या कैद्यांनी भोगली त्या कैद्यांच्या शिक्षेत 34% सूट देऊन सुटका करण्यात आली। गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गोंडी चित्रकलेचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यात विविध विषयांवर चित्रकला साकारण्यात आली। नांदेडच्या किनवटमध्ये विहिरीत पडलेल्या हरणाच्या पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात आली। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरणाच्या पिल्लाची सुटका करत त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं।
ऊसाची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणं नंदुरबारमधील एका ट्रॅक्टर चालकाला चांगलंच महागात पडलाय। ट्रॅक्टरची 2 चाकं हवेत उडून थोडक्यात अनर्थ टळला। या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। प्रजासत्ताक दिनानिमित्त गुहागर कृषी विभागामार्फत पोलीस परेड मैदानात विविध प्रकारचे फळ धान्याचे आहारातील महत्त्व सांगणारी माहिती फलक गाडीवर लावून जनजागृती करण्यात आली। यावेळी कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारीचं प्रदर्शन मांडलं होतं। भंडारा पोलिसांनी स्कूल बस हायजॅकवर प्रात्यक्षिक केलं। बिकट परिस्थितीमध्ये उद्भवल्यास भंडारा पोलीस अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज असल्याचा संदेश या प्रात्यक्षिकांमधून देण्यात आला। औरंगाबादमधील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात संविधान घेऊन औरंगाबाद शहरात रॅली काढली। संविधान सर्वांपर्यंत पोहोचावं, त्याचं महत्त्व समजावं यासाठी ही रॅली काढण्यात आली होती। नांदेड ते मुंबई ही आठवड्यातून 2 वेळा धावणारी विशेष रेल्वे सेवा सुरू झाली आहे। यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। रेल्वेचं वाशिम रेल्वे स्थानकावरती आगमन होताच प्रवाशांनी जल्लोष केला। भारतातील पहिल्या जॅग्वार या बॉम्बवरती विमानाचं अनावरण कोकणात करण्यात आलं। डेरवण इथे भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांच्या हस्ते विमानाचं अनावरण झालं। कोकणात येणाऱ्या पर्यटकांना हे युद्धात वापरलेले जगवार विमान जवळून पाहता येणार आहे। मालेगाव पंचायत समितीच्या आवारात सलग दुसऱ्या दिवशी आशा स्वयंसेविकांचं आंदोलन सुरू आहे। झेंडा बंदनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल न घेतल्यानं या आशा स्वयंसेविकांनी संताप व्यक्त केला। रायगडच्या पेणमधील काही आदिवासी वाड्यांमधील लोक रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत। मतदानासारख्या अधिकारापासून सुद्धा हे लोक वंचित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। यामुळे या आदिवासी बांधवांना न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयामध्ये सापांना खाण्यासाठी 12 लाखांची उंदरं खरेदी करण्यात आली। नूतनीकरणाच्या नावाखाली हे प्राणी संग्रहालय मागील 7 वर्षांपासून बंद ठेवण्यात आलेलं असताना इथल्या पक्षी आणि सापांना जगवण्यासाठी महापालिका लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। जगबुडी नदीतील प्रदूषणामुळे महाकाय मगरींचा एकापाठोपाठ एक मृत्यू होत असल्यानं चिंता व्यक्त होते आहे। पनवेलमध्ये मुंबई गोवा महामार्गावर एका कारला अचानक आग लागली। गाडी चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण गाडी जळून खाक झाली। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबईकर फिरण्यासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले। त्यामुळे बोरघाटात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। परभणीच्या डाकू पिंपरी इथे बाईकवरून जाणाऱ्या 4 विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये बाईक चालवणाऱ्या विद्यार्थ्यांचा डावा हात तुटला। एकाच बाईकवरून जाणाऱ्या या 4 विद्यार्थ्यांनी बाईकवरच रील बनवल्याचं समोर आलं। अमरावतीचे विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टेंच्या हस्ते जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरती ध्वजारोहण करण्यात आलं। आयुक्तांनी परेडची पाहणी करत पोलीस विभाग, गृहरक्षक दल, राज्य राखीव दलाकडून मानवंदना स्वीकारली। यावेळी पोलीस आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। खासदार नवनीत राणा यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावती रेल्वे स्टेशनवरील 100 फूट उंच तिरंग्याला वंदन केलं। यावेळी नवनीत राणांनी तिथल्या सुरक्षा रक्षकांना मिठाई वाटून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। परभणीमध्ये जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। पालकमंत्री तानाजी सावंत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। सोलापुरात काँग्रेसकडून ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। याला आमदार प्रणिती शिंदे उपस्थिती दर्शवली आहे। या ठिकाणी प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानाला सुरुवात झाली। चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी चंद्रपूर पोलीस, अग्निशमन दल, श्वान पथक, दंगल विरोधी विशेष पथक, नक्षलविरोधी पथकानं पथसंचलन केलं। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। धुळे पोलीस दलातर्फे परेड संचलन करत गिरीश महाजन यांनी मानवंदना दिली। यावेळी राज्य आपत्ती दलासह विविध विभाग सहभागी झाले होते।
यवतमाळमधील पोस्टल ग्राउंडवरती प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं। उस्मानाबादमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। येत्या काळात उस्मानाबाद जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प तानाजी सावंत यांनी भाषणात बोलून दाखवला। नंदुरबारमध्ये मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। ध्वजारोहणानंतर गावित यांनी स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाला उजाळा दिला। औरंगाबादमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला। दुचाकीवर स्वार होऊन ते रॅलीत सहभागी झाले। रत्नागिरीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। शिवाजी स्टेडियमवरती यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रायगडमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। गोंदियातील कारंजा पोलीस मुख्यालयात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। बुलढाण्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे। मात्र खामगावात राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेलं हे अतिक्रमण हटवत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात आला। याचाच निषेध म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। बीडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि निदर्शनं सुरू आहेत। ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण द्या, कोरोना काळातील वाहन चालकांचे पैसे द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। कोरोना काळात अधिग्रहण केलेल्या वाहनांचं बिल काढायचं असेल तर अगोदर 10% रक्कम द्या, त्यानंतर बिल घ्या असं सांगितलं जात असल्याचा आरोप वाहन चालक आणि मालकांनी केलाय। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनधारकांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। मालेगाव पंचायत समितीच्या आवारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी आशा स्वयंसेविकांचं आंदोलन सुरू आहे। झेंडावंदनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल न घेतल्यानं या आशा स्वयंसेविकांनी संताप व्यक्त केला। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबेंनी जळगावमध्ये संवाद यात्रा काढत मतदारांशी संवाद साधला, तर पदवीधरांबाबत योग्य निर्णय घेऊन मतदान करण्याचं आवाहन सुद्धा केलं। यावेळी त्यांनी काँग्रेसनं केलेल्या आरोपावरून प्रतिक्रिया देणं टाळलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी शिर्डीतील साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी वळसे पाटलांच्या हस्ते मध्यान्ह आरती सुद्धा करण्यात आली। कसबा पेठ निवडणुकीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील। उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय होईपर्यंत सर्वच आग्रही राहतील अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांनी संजय राऊतांवरती टीका केली। संजय राऊतांनी एकही निवडणूक लढलेली नाही, साधा नगरसेवक म्हणून निवडून लढण्याची हिंमत राऊतांमध्ये नाहीये। 40 आमदारांच्या जीवावरती राऊत खासदार झाले, त्यांनी स्वाभिमान जागृत ठेवून राज्यसभेचा राजीनामा द्यावा असं वक्तव्य प्रतापराव जाधवांनी केलं। राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर दिलं। गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवरती बोलू नये, कारण पडळकरांना स्वतःचा मतदारसंघ कळाला नाही, त्यामुळे त्यांनी बारामतीबाबत बोलू नये, जे आहे ते लोक ठरवतील असं रोहित पवार म्हणाले। नितेश राणेंनी पतंगबाजी करू नये अशा शब्दात रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला। सरकारला महिलांना ताकद द्यायचीच नाही असं म्हणत त्यांनी शिवशक्ती कायद्यावरून टीका केली। रब्बी पिकांच्या नुकसानीबाबत सोमवारी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली। रब्बी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन बैठकीमध्ये मत मांडणार असल्याचं सावेंनी म्हटलं। कसबा चिंचवड पोटनिवडणुकीबाबत नावं शॉर्टलिस्ट झाली असल्याची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी दिली। 31 किंवा 1 तारखेला यादीवर चर्चा होऊन दिल्लीतून नावं घोषित होतील असं सुद्धा ते म्हणाले।